कसं आहेत मित्रांनो, मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मालवणी लाईफ हे यूट्यूब चॅनल असं एक चॅनल आहे की जे एंटरटेनमेंट बरोबर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत असतं। या अगोदर तुम्ही जर चॅनलवर पाहिलंच असेल तर बरेचसे उद्योजक जगासमोर आणण्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवले होते आणि आजचा देखील विषय याच संदर्भातला आहे। आपल्या कोकणात राहून तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे व्यवसाय करू शकता, आपल्याला कोकणात राहून रोजगार निर्मिती कशी होऊ शकते या संबंधीची संपूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न करत असतो। तर आज आपण मिलिंद पाटील दादांना भेट देणार आहोत आणि बांबू शेतीविषयी, बांबू लागवडीविषयी भरपूर माहिती जाणून घेणार आहोत। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। नमस्कार, माझं नाव मिलिंद दिगंबर पाटील। मी पिंगोळीचा राहणारा मूळ कुडाळमधला आहे। माझं शिक्षण BSc MSc फॉरेस्ट्री विषयामध्ये दापोली कृषी विद्यापीठ येथे फॉरेस्ट्री कॉलेज इथे झालं आणि त्यानंतर 2012-13 पासून मी बांबू नर्सरी या विषयामध्ये काम करायला सुरुवात केली। तर आज आपण आपल्या नर्सरीमध्ये बांबूच्या वेगवेगळ्या प्रजाती, त्याच्या लागवडी संदर्भातली माहिती, त्याच्यातले प्लांटेशन मॅनेजमेंट संदर्भातले इश्यू इथे समजून घेणार आहोत। नमस्कार मिलिंद दादा, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये। खूप छान वाटलं या ठिकाणी येऊन आणि बांबूचा व्हिडिओ बनवावा ही माझी आधीपासूनच एक इच्छा होती। बांबू शेतीबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत। दादा, पहिला माझा बेसिक एक प्रश्न आहे की जर आपल्या या कोकणामध्ये, तळ कोकणामध्ये जर बांबूची शेती, बांबूची लागवड करायची असेल, कमर्शियली वेने जर आपल्याला ही सगळी शेती करायची असेल तर कुठल्या प्रजाती आपल्या हवामानासाठी किंवा आपल्या जमिनीसाठी सुटेबल आहेत? सगळ्यात सर्वप्रथम आधी माझ्या नर्सरीबद्दल मी 1 मिनिटात तुम्हाला सांगेन। नक्कीच। 2012 पासून सुरू झालेल्या या बांबूच्या नर्सरीमध्ये सुरुवातीला आम्ही एकाच प्रजातीवरती गेली 5-6 वर्ष पहिली सुरुवातीची काम केलं। ती जात म्हणजे आपल्या कोकणातला माणगा बांबू, ज्याचं सायंटिफिक नेम डेंड्रोकॅलामस टॉक्सी असं आहे। तर त्या जातीवरती बरंचसं काम केल्यानंतर असं लक्षात आलं की याचे व्हॅल्यू ॲडिशन्स आणि याचं मार्केट सेटअप आहे, लिंकेजेस चांगले आहेत। मग त्या जातीचं आम्ही सिलेक्शन करायला लागलो की त्याच्यामध्ये सुद्धा काही बेस्ट क्वालिटीचे प्रकार आहेत का। मग त्याच्यामध्ये काही निवडक पद्धतीच्या भरीव काठ्या, म्हणजे लाकडाप्रमाणे पूर्ण भरीव येणारा बांबू। बऱ्याचशा लोकांना बांबू बघितला की भरीव आहे की पोकळा असा एक प्रश्न असतो, पण माणग्या बांबूमध्ये काही अशा सिलेक्शन लाईन्स आहेत ज्या पूर्ण भरीव लाकडाप्रमाणे येतात आणि अगदी 20-25 फुटाला पण पूर्ण भरीव काठ्या येतात, जी काठी फर्निचर ग्रेडची काठी म्हटली जाते आणि ज्याला आज ज्या काही फर्निचर इंडस्ट्री आहे तिथे अगदी 90 रुपयापासून 120-130 रुपयापर्यंत 20 फुटाच्या काठीला पण रेट मिळतो। तर आणि बाकी रेग्युलर जी काठी आहे ही साधारण 55-60-70 या रेंजमध्ये शेतकऱ्याकडून घेतली जाते। तर आम्ही सिलेक्शन केलं, याच्यामध्ये काही निवडक पद्धती बांबूच्या वापरून त्याच्यामध्ये निवडक काही त्याच्या जेनेटिक लाईन्स आम्ही सिलेक्ट केल्या आणि निवडक पद्धतीमध्ये केल्यानंतर आम्हाला असा एक अभ्यास म्हणून आम्ही काही नवीन जाती पण प्रयोग म्हणून इथे आमच्या फार्मवरती, इथे आमच्या फॅमिलीचा आमची जागा आहे इथे नर्सरीच्या बाजूला, त्या आमच्या फॅमिलीच्या ह्या लँडवरती आम्ही काही प्रयोग म्हणूनही जाती लावल्या आणि जाती लावल्यानंतर त्याची ग्रोथ कशी होते, उंची किती येते, जाडी किती येते, त्याला पाणी काय लागतं, न्यूट्रिएंट, आणि मग आम्ही इथे जवळजवळ एक 22-25 प्रजाती बांबूच्या लावल्या आणि नर्सरीमध्ये सुद्धा जवळजवळ आज आमच्याकडे एक 35 ते 40 जाती आहेत, पण सगळ्या काही कमर्शियल नाही आहेत। कोकणातल्या वातावरणाला, इथल्या मार्केटला सुटेबल म्हणाल तर एक 3-4 जाती ह्या खूप चांगल्या सेटअप इथे जोडलेल्या आहेत। लोकल बांबू हा नेहमी बेस्टच असतो, त्याच्यात काही प्रश्न नाही,
पण मार्केटचा विचार करता, एक लॉंग टर्म मार्केटचा विचार करता थोडीशी डायव्हर्सिटी बांबू प्लांटेशनमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे. बांबूचं जे मार्केट असतं हे साधारणपणे साईजच्या आधारावरती, क्वालिटीच्या आधारावरती चालतं. दुसरा जो प्रकार आहे तो आहे बायोमास बेस, म्हणजे वजनावरती बांबू विकला जातो. पण आजच्या तारखेला तसं मार्केट सेटअप आणि लिंकेजेस कोकणातल्या बांबूला इथे नाही आहेत. त्यामुळे कोकणातला बांबू हा क्वालिटी बेस, म्हणजे नगी काठीची क्वालिटी, युनिफॉर्मिटी, त्याची जाडी, डायमीटर किती आहे, स्ट्रेटनेस किती आहे, टेपरिंग म्हणजे खाली जाड आहे वरती बारीक आहे, सडन टेपरिंग आहे का, फांद्या कमी आहेत का, डायमीटर वॉल थिकनेस रेशो म्हणजे भरीवपणाची त्याची काय परिस्थिती आहे, तो कुठे वापरणार आहे, कुठची इंडस्ट्री वापरणार आहे. स्कॅफोल्डिंग इंडस्ट्रीला असेल तर तोच बांबू 60 रुपयाने जाईल, पण त्याचे क्वालिटी बेस तुम्ही फर्निचरला गेला तर तो कदाचित 110 रुपयाने पण जाईल. म्हणजे शेतकऱ्यांना हे जे मार्केट चाललेलं आहे याच्या ज्या लिंकेजेस आहेत ह्या क्वालिटी बेस जर त्यांनी करून विकायला सुरुवात केली तर मार्केट खूप चांगलं मिळतं असं आमच्या लक्षात आलं. त्यामुळे ज्या 3-4 जाती आहेत त्याच्याबद्दलही आपण पुढे बोलू. बांबूच्या ज्या विविध प्रजातींबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाची जी बांबूची जात आहे तो आहे कोकणातला प्रसिद्ध मांडगा बांबू. अच्छा. या मांडगा बांबूला जवळजवळ 5-6 लोकल नावं आहेत. त्यामुळे तुम्ही दोडामार्ग पासून अगदी वैभववाडीपर्यंत गेलात तर याच एकाच जातीला वेगवेगळी नावं आहेत. अच्छा. त्यामुळे मग दुसऱ्या नावाने जर त्याला त्या एखाद्या भागामध्ये जर विचारणा केली तर ते म्हणतात की नाही हा बांबू बरा नाहीये, तुम्ही हा बांबू लावा. पण थोडक्यात ती टेक्निकली म्हणजे सायंटिफिकली एकच जात आहे, फक्त त्याला रिजनल नावं पडल्यामुळे. आता त्या मांडगा बांबूमध्ये त्याच्यात अनेक प्रकारचे परत फिनोटायपिक व्हेरिएशन म्हणजे जनुकीय प्रकार होत गेलेले आहेत काही ठराविक कारणांमुळे. तर त्याच्यात आमच्या इथे नर्सरीमध्ये आम्ही पेरापासून पण बांबूची रोपं करतो. मांडग्याचं रोप हे पेरापासूनच करावं लागतं कारण मांडगा बांबूमध्ये बी तयार होत नाही. त्यामुळे त्याच्या बियांना रुजवा काढून ते रोप करावं लागतं. किंवा दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण त्याचं मूळ खणून काढतो. मूळ खणून काढल्यानंतर आपण ते पूर्ण त्याचं क्लिनिंग वगैरे करून डॅमेज असेल तर बाजूला करून सिलेक्टेड क्वालिटी कंद पण लागवडीसाठी उपलब्ध करून देतो. तर आमच्याकडे नर्सरीमध्ये आपण विशेषतः इथे तुम्हाला दिसत असेल की हा जो भरीवपणा आहे हा अगदी लाकडाप्रमाणे भरीव असलेला हा बांबू आहे. तर हा जो भरीवपणा आहे हा 20 फूट उंचीला बांबूच्या किंवा 18 फूट जी काही उंची असेल त्या ठिकाणी सुद्धा असाच भरीवपणा आहे या जातीमध्ये. तर याची आपण सिलेक्टेड रोपं विशेषतः त्याचे कंद पण काढून देतो. तर ही जी काठी असते ही एक 18 फुटापर्यंत जाते, जाडीला 2 इंचापर्यंत असते. आणि या बांबूला लोकल मार्केट आपल्या भागामध्ये जे आहे हे चांगलं उपलब्ध आहे. त्यामुळे नवीन जाती ह्या लोकांनी लावल्याच पाहिजेत, पण नवीन जाती अभ्यास करून लावल्या पाहिजेत. पण ज्यांना बांबूमध्ये नवीन उतरायचं आहे त्यांनी सुरुवातीला त्या इतर जाती थोड्या प्रमाणात लावून आधी ट्रायल घेतली पाहिजे. त्याच्यावरती एक थोडे लावून बाबा ते कसे वाढतात, त्याची मॅनेजमेंट कशी आहे हे आधी समजून घेतलं पाहिजे काम करणाऱ्या लोकांकडून. पण तुम्ही लोकल बांबू लावून सुरुवात करू शकता. म्हणजे 100 बांबू लावायचे असतील तर एक 60% बांबू तुम्ही जर लोकल लावला तर एक तुम्हाला अंदाजही येईल आणि बांबू लागवडीमध्ये तुमचा फेल होण्याचा किंवा तुमचे जे प्रश्न आहेत ते कमी होतील आणि लोकलला मार्केट चांगलं असल्यामुळे तुम्हाला आर्थिक तोटा काही होणार नाही. बरोबर. आता हे जे रोप आहे हे रोप तुमच्या नर्सरीमधनं घेऊन गेल्यानंतर साधारण आपण जसं आंब्याचं झाड लावतो किंवा जसं काजूचं झाड लावतो त्याच पद्धतीने याची लागवड केली जाते का? लागवड काहीशी तशीच असते, फक्त त्याचं कसं आहे की आपण जी साईट निवडतो लागवडीसाठी त्याचे काही बेसिक्स आहेत. म्हणजे तिथे पाणी थांबून राहता नाही, वॉटर ड्रेन झालं पाहिजे, सॉइल टेस्टिंग सुद्धा आपण करणं गरजेचं आहे. लोकांना काही म्हणजे पारंपरिक आपण बांबू कुठेतरी कंपाऊंडला वगैरे लावून ठेवण्याची पद्धत होती, पण आता सलग लागवडी सुद्धा बांबूच्या आता व्हायला लागलेल्या आहेत आणि सलग लागवडीमधून चांगला नफा मिळतो. त्यामुळे मॅनेजमेंट हे एक प्रॉपर अंतर ठेवून खड्डा किती मारावा, त्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये काय काय न्यूट्रिएंट घालावे, सॉइल टेस्टिंगनुसार त्याच्यामध्ये काय बदल करावेत, बांबूला सावली किती लागते, झाडांच्या सोबत बांबू लावू शकतो पण सावलीचं प्रमाण किती हवं, किती त्याला ऊन मिळालं पाहिजे, तोड कुठच्या महिन्यामध्ये करणं गरजेचं असतं. तर हे सगळं आपल्याला समजून घेऊनच त्याच्यामध्ये जर आपण उतरलो तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगला प्रॉफिट मिळू शकतं. साधारण ही जी आता हा जो बांबू आहे या बांबूची मार्केट कॉस्ट किती जाते? आपल्याकडे बांबूचे साधारणपणे 8 फूट म्हणजे विशेषतः जो छोटा तुकडा असतो 8 फुटाचा मारतात, पण 12 फूट आणि 18 फूट ही रेग्युलर साईज असते. 12 फुटाच्या बांबूला एक तोडीचा बांबू म्हणतात आणि 18 फूट वगैरे हे म्हणजे 18 आणि वरती त्याचा एक तुकडा पडतो परत. पण साधारणपणे टॉप डायमीटर जोपर्यंत 30 mm म्हणजे 3 सेंटीमीटर टॉप डायमीटर मिळत नाही तोपर्यंत काठी युजेबल स्कॅफोल्डिंग इंडस्ट्रीला चालते. फर्निचर ग्रेडला पण सुद्धा बॉटम मिनिमम
50-55 मिलीमीटर तरी तो डायमीटर लागतो. आणि मग त्याचा जो लोकल रेट आहे, हा लोकल व्यापारी आपल्याकडून साधारणपणे 60-65 रुपयापर्यंत मिनिमम शेतकऱ्याला मिळतात प्रति काठीचे, तोडून व्यापारी नेतात. ओके. आणि आपण जर त्यांना तोडून दिली तर आपल्याला त्याचे एक 8 रुपये 10 रुपये एक्स्ट्रा मिळतात पर बांबू मागे. आता हे एक रोप लावल्यानंतर समजा मी आज एक रोप लावलंय तर त्याचं अशा प्रकारचं बेड तयार व्हायला कितीचा कालावधी जातो? आता साधारणपणे 4 वर्षही लागतात. 4 वर्ष. हा, पण त्याच्यामध्ये परत मॅनेजमेंट आहे. तुम्ही बांबू लावला आणि सोडून दिलं, त्याच्याकडे बघितलंच नाही तर कदाचित 5 वर्ष देखील लागतील, 6 वर्ष देखील लागतील. पण तुम्ही थोडंसं मॅनेजमेंट केलं. पण साधारण एका बांबूतनं किती, एका रोपातनं किती बांबू तुम्हाला मिळू शकतात? एका रोप लावल्यानंतर तुम्हाला पहिल्या वर्षी त्याला 1 किंवा 2 कोंब येतात. रोप लावणं ही एक पद्धत आहे आणि डायरेक्ट मोठ्या मूळ काढून लावणं ही एक पद्धत आहे. कंद लागवडीमध्ये तुम्हाला मोठे कोंब येण्याचे म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त असते. सुरुवातीलाच पहिले मोठे कोंब येतात. रोपाला जरा ती काळजी घ्यावी लागते. तर त्यामुळे तुम्हाला पहिल्या वर्षी 1 किंवा 2, पुढच्या वर्षी त्याला 1 किंवा त्याला प्रत्येकी 1 किंवा 2 असं ते मल्टिप्लाय होत जातं दरवर्षी. आणि साधारणपणे तुम्हाला 5व्या वर्षी तोडताना किमान एक 7-8 काठ्या तरी फुल साईजच्या मॅच्युअर काठ्या तुम्हाला तोडणे योग्य 4थ्या-5व्या वर्षी मिळतात. म्हणजे एका एकरी तुम्ही जर आता म्हटलं तर एका एकरला 400 बांबूची बेटं लावली जातात. रफली जर आपण अंतर म्हटलं म्हणजे एक चांगलं अंतर किती असावं तर ते एक 8 बाय 13 फूट वगैरे असं, म्हणजे मध्ये तुम्हाला जरा जास्त अंतर ठेवावं लागतं. कारण ती बांबू ही चालणारी वनस्पती आहे, त्याला दरवेळी कोंब बाहेर येत राहतील. त्यामुळे मग तोडताना त्रास होऊ नये म्हणून त्या अंतराप्रमाणे बसतात. आणि मग इकॉनॉमिक्स जर तुम्ही म्हटलं तर 60 रुपयाने काठी पकडली आणि एक 7-8 काठ्या 8 काठ्या जरी तुम्ही ॲव्हरेज पकडल्या तरी तुमची इकॉनॉमी तुम्हाला एक 1.5-2 लाखापर्यंत तुम्हाला नेट प्रॉफिट जातं. मगाशी आपण माणग्याबद्दल माहिती घेतली. माणगा बांबू हा स्मॉल डायमीटर कॅटेगरीतला बांबू आहे, ज्याची जाडी 2 इंचापर्यंत होते आणि उंची एक 30 फुटापर्यंत 25-30 फुटापर्यंत जाते. पण बांबूमध्ये साईजच्या आधारामध्ये 3 प्रकार येतात, स्मॉल, मिडियम आणि लार्ज. आणि प्रत्येक बांबूच्या प्लांटला प्रजातीप्रमाणे वाढण्यासाठीचं जे मायक्रो क्लायमेट असतं, सावली लागते, थंडावा लागतो, पालापाचोळा लागतो. कोणाला ओपन प्लॉटवर काही बांबू चांगले येतात. कोकणसारख्या ठिकाणी काही उंच वाढणाऱ्या जाड मोठे होणारे बांबू देखील चांगले येतात. असं आता एक 4-5 वर्षानंतर माझं निरीक्षण आता येतं आहे, ज्याच्यामध्ये लार्ज डायमीटर कॅटेगरीमधला एक बांबू म्हणून हा जो डेंड्रोकॅलेमस ब्रँडिसी जो आहे, तर हे 3 वर्ष पूर्ण झालेलं म्हणजे 4थं वर्ष आता सुरू झालेलं ब्रँडिसीचं हे क्लंप आहे. याची ॲक्च्युअल साईज असते ही साधारणपणे हा आपण जो पीस आहे हा कर्नाटकमधून उडुपी भागातून आपण हा कट करून आणलेला होता. तर ह्याची जी साईज आहे ही साधारणपणे 5.5 इंच वगैरे होणारा बांबू आहे. याला काटे अजिबात नसतात आणि क्राफ्ट इंडस्ट्री आणि त्याचे स्ट्रिप्स काढून, स्ट्रिप बेस जे काही प्रॉडक्ट्स आहेत, पट्ट्या काढून जे काही प्रॉडक्ट केले जातात अनेक, त्याच्यामध्ये हा बांबू वापरला जातो. आणि ही जी साईज आहे ही साधारणपणे 8व्या वर्षी 7व्या वर्षानंतर दिसायला लागते, कारण ती साईज यायला सुद्धा त्याला तेवढं वय व्हावं लागतं बेटाचं. पण जर 4 वर्षामध्ये, म्हणजे मी असं म्हणत नाही, मी त्याचं एक्झॅगरेशन करत नाही आहे, पण मी एक 6-7 वर्ष 8 वर्षाची ब्रँडिसीची बेटं या भागामध्ये बघितली, आमच्याकडे काही लोकांनी लावलेली आहेत. हे बेट 4 वर्षाचं आहे, पण एक 7व्या वर्षी वगैरे तुम्हाला मोठी साईज येते. आणि या बांबूला क्राफ्ट, ह्याचं मार्केट मांडग्याप्रमाणे कॉमन नाही आहे. म्हणजे लोकांनी जर खूप मोठ्या प्रमाणावर समजा एक 300 रुपयाने एक पोल जातो ह्याचा, तर आपण हाच बांबू लावूया मग भरपूर पैसे मिळतील असाही विषय नाही आहे. हे मार्केट निश मार्केट असतात, म्हणजे एक पर्टिक्युलर कोणतरी इंडस्ट्री असते ज्यांना त्याची रिक्वायरमेंट असते. त्यामुळे एक ट्रायल म्हणून भविष्यातल्या इंडस्ट्री किंवा भविष्यातल्या बांबू मार्केट बघता हा बांबू देखील चांगले पैसे देणार आहे. माझी स्वतःची याची लागवड देखील आहे. अच्छा, साधारण 3 वर्षांचा जो बांबू तयार होतो त्याची कॉस्टिंग किती जाते? जसं तुम्ही मगाशच्या बांबूची सांगितले की 60 रुपये 65 रुपयापर्यंत जाते. हां, तर ह्याची कॉस्टिंग कशी असते? मुळात हा बांबू 3ऱ्या वर्षी तोडताच येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला 7-8 वर्ष, म्हणजे ह्या जो साईज आहे आणि बांबूचा जो रेट असतो, ज्यावेळी बांबूचा डायमीटर जास्त असतो त्यावेळी डायमीटर आणि हा त्याची जी वॉल थिकनेस आहे, त्याची जी ही भिंतीची जाडी आहे, त्याच्यावर त्याचा रेट बऱ्यापैकी ठरत असतो. म्हणजे खूप मोठा बांबू आहे पण एकदम पातळ असेल तर त्याचा यूज काही करता येत नाही. पण त्याची ही भिंत समजा जराशी जाड असेल तर त्याची युटिलायझेशन व्हॅल्यू वाढते, वेस्टेज त्याचं कमी जातं. आणि त्याचे जे स्ट्रिप बेस प्रॉडक्ट्स केले, म्हणजे स्ट्रिप बेस म्हणजे मोठे बांबू स्प्लिट केले जातात, भेटले जातात उभे मशीनवरती आणि भेटून त्याच्या पट्ट्या काढून, फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला बोर्ड बनवायचे तर 4 स्लाइड प्लेनर मशीनला टाकून त्याच्या पट्ट्या काढल्या जातात. आणि आता केरळमध्ये फॅक्टरी आहे ज्यांना ते असे मोठे बांबू पासून ते बांबू फ्लोरिंग बनवतात, जसं वुडन फ्लोरिंग असतं तसं बांबूचं फ्लोरिंग बनवतात, स्ट्रिप बेस बांबू प्लाय बनवतात, किंवा ते असे जे काही वेगवेगळे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स आहेत
जे स्ट्रीप काढून ऍडिशन्स केले जातात त्याच्यासाठी त्या इंडस्ट्रीमध्ये हा बांबू यूज होतो. हो, पण या बांबूला थोडीशी सावली थंडावा लागतो. एकदम ओपन प्लॉट असेल तर ह्याचा डायमीटर यायला जवळजवळ 8-9 वर्ष देखील लागलेली मी बघितलेली. बरोबर. पण जर एक चांगलं क्लायमेट असेल, थंडावा असेल, बाजूला झाडं असतील, कारण हा बांबू सावलीमध्ये जर हा बांबू लावला तर त्याची लागवड आपण व्यवस्थित करू शकतो. कारण मग 60 फुटाच्या काठ्या आमच्या स्वतःच्या इथे लावलेल्या देखील 60-70 फुटापर्यंत, आता 60 फूट तर झालेलीच आहे. आणि हा डायमीटर देखील पुढचे आता ह्याला जे नवीन कोंब येतील हळूहळू तर तसं त्याचा डायमीटर अजून येत जाईल. तिसरी बांबूची प्रजाती जी आहे ही स्मॉल टू मीडियम डायमीटर, म्हणजे ज्याचा जाडी साधारणपणे 2 इंचाच्या थोडी आसपास वरती असते, 2.5-3 पर्यंत पण जाते, तो आहे हा टुल्डा म्हणून बांबू. तर बांबूचा टुल्डा असं त्याचं नाव आहे. सध्या सीड्स मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, लोकांकडे याची रोपं पण उपलब्ध आहेत. तर हा बांबू स्कॅफोल्डिंग इंडस्ट्रीला सगळ्यात प्रिय असलेला, विशेषतः नॉर्थ ईस्ट भागामधून, आसाम वगैरे भागामधून आणि वेस्ट बेंगॉल भागामधून हा बांबू मुंबई आणि बऱ्याचशा ठिकाणी आणला जातो. 30 फुटाची चांगली लांब काठी तुम्हाला वापरता येते. थोडासा पोकळपणा जास्त असतो, मांडगा भरीव असतो, याचा थोडासा पोकळपणा जास्त असतो, तरी देखील तो जो बांबू आहे हा युटिलायझेशनला चांगला आहे. म्हणजे याचा वापर स्कॅफोल्डिंग टेम्परेरी स्ट्रक्चरसाठी जर असेल तरी बांबूची जात चांगली आहे. याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत असं म्हणतात आणि ते खरं देखील आहे. ज्याच्या काहीचे ब्रँचिंग पॅटर्न जास्त असतात, काहींना फांद्या थोड्या कमी असतात. पण आता जसं इथे तुम्हाला दिसेल काही वेळा जर ब्रँचिंग जास्त असेल तर आपण याचं इथे प्रूनिंग देखील केलेलं आहे. बांबूच्या फांद्या वगैरे वाढ पूर्ण झाली, जसं की आपण आपल्या भागामध्ये काटेरी बांबू असतो, ज्याला आपण आपल्याकडे कळक बांबू असं म्हणतात, काटेरी असतो तो बांबूचा बांबूच त्याचं शास्त्रीय नाव आहे. तर त्याच्या देखील असंच, म्हणजे लोकांना ते मॅनेज कसं करावं हे माहीत नसल्यामुळे ज्याच्या फांद्या लांब असतात किंवा काटेरी बांबू जे असतात तर त्याच्या फांद्या समजा आपण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जर कट केल्या तर त्या फांद्या परत येत नाहीत आणि त्या सुकून जातात. त्यामुळे मग ती बांबू तुम्हाला तो क्लीन तर चांगला वापरता येतो. बांबूचा टुल्डा ही जात आता लोक लावायला लागलेले आहे. म्हणजे गेल्या 4-5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये नुकतीच सुरुवात झाली आणि आता लोक त्या जातीकडे वळलेले आहेत. त्यामुळे आत्ता याला एवढ्या रुपयाचा रेट मिळतो, आत्ता याला असा रेट आहे असं मी काय सांगणार नाही. ही इमर्जिंग जात आहे. याची वाढ कोकण भागामध्ये चांगली दिसते, मांडग्याप्रमाणेच दिसते. याचा यूज थोडासा वेगळा आहे, म्हणजे मांडग्यासारखा प्रत्येक ठिकाणी हा फर्निचरमध्येच वापरला जातो, सुटेबल की फक्त स्कॅफोल्डिंगला सुटेबल राहील, कन्स्ट्रक्शनमध्ये याची काय क्वालिटी राहील हे त्या विषयातल्या एक्सपर्ट्सना बोलून ते ठरवावं लागेल. पण लोकल मार्केटला हा बांबू जाऊ शकेल असं आपण म्हणू शकतो. पण आजच्या तारखेला आत्ता त्याला हा रेट मिळेल, 70 रुपयालाच काठी जाईल, 100 रुपयाला जाईल असं सांगता येत नाही. मांडगा बांबूचं मार्केट हे अनेक वर्षांपासून इस्टॅब्लिश सेट झालेलं मार्केट आहे. याचं बांबू आता सेट होईल असं आपण म्हणू. पण याची वाढ मात्र आपल्या भागामध्ये, म्हणजे जशी जी इंडस्ट्रीला, स्कॅफोल्डिंग इंडस्ट्रीला त्याची जी साईज लागते, युजेबल लेंथ लागते, डायमीटर लागते, ती आपल्या भागात येते असं मी मात्र नक्की सांगेन. तर दादा, आतापर्यंत आपण बांबूविषयी बरीच माहिती जाणून घेतली आहे, पण ही नाही बघायला गेलं तर फक्त 10 ते 20% असेल, कारण 40 प्रजाती आपल्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहेत. जर या संबंधीची संपूर्ण माहिती घ्यायची असेल, लागवड कशी केली जावी, पाण्याचं नियोजन कसं केलं जावं किंवा किती उत्पन्न आपल्याला मिळू शकतं, याचं सर डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुमच्याशी संपर्क केल्यानंतर तुम्ही त्याचं ट्रेनिंग देऊ शकता का? हो, आम्ही आमच्या नर्सरीवरती इथे सेशन्स घेतो. पेड सेशन्स असतात. इंडिव्हिज्युअल शेतकरी असेल तरी घेतो, ग्रुप फार्मर्स असेल तरी देखील असतात. अच्छा. ज्याच्यामध्ये फक्त बांबू प्लांटेशनचे बेसिक्स, बांबूची ग्रोथ कशी असते, जातीप्रमाणे त्याचं काय नियोजन असतं, आणि त्याच्याबरोबर आपण काही लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देखील या लोकांना देतो की त्यांनी जाऊन बघावं. कारण काय होतं, फक्त यूट्यूब किंवा व्हिडिओ बघण्यापेक्षा प्रत्यक्ष ज्यावेळी आपण जातो तर खूप इम्पॅक्ट वेगळा पडतो. तर आपण असे नंबर देखील लोकांना शेअर करतो की ज्या शेतकऱ्यांनी 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष बांबूमध्ये घालवलेली आहेत, ज्यांची स्वतःची चांगली प्लांटेशन्स आहेत आणि ते तोड करून विकतात आणि पैसे मिळवत आहेत, अशा लोकांचे नंबर्स देखील आपण देतो. मग लोकांना त्यातून अजून बघून आयडिया येते. तर असे एक बेसिक सेशन्स आपण इथे नर्सरीवरती घेतो. आता माझा एक शेवटचा प्रश्न आहे की बांबूची जर लागवड करायची असेल तर त्याच्यासाठी योग्य जागा कशी असावी आणि त्याचं नियोजन कसं केलं जातं? येस, आता सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोकणात जी पारंपरिक बांबूची लागवड होत आलेली आहे ही ओपन प्लॉटवरती कधी कोणी केलेली नाही आहे. झाडांच्या सोबतच बांबू लावला जातो. झाडांच्या सोबत बांबू लावण्याचे फायदे पण आहेत आणि 1-2 तोटे देखील आहेत. फायदे 3-4 फायद्यापैकी एक फायदा महत्त्वाचा असा की काठी ही बांबू हा सूर्यप्रकाश मिळवायला स्पर्धा करतो
आणि झाड समजा 35-40 फूट उंचीचं असेल तर बांबूची काठी ती 40 फूट क्रॉस करून सूर्यप्रकाश मिळवायला वरती जाते. ओके. त्यामुळे त्याची युजेबल लेंथ लांबी वाढते, इंटरनोडल लेंथ होमोजिनियस होते, युनिफॉर्म होते, त्याचे टेपरिंग कमी होतं, काठी युनिफॉर्म होते, फांद्या कमी होतात. सावली असल्यामुळे झाड जास्त फांद्या खाली देत नाही, त्यामुळे क्लिनिंग केल्यानंतर त्याचा कचरा कमी पडतो. झाडं काय करतात, वृक्ष प्रजाती काय करतात, खोल जमिनीमधली मूलद्रव्य पंप करतात थोडक्यात, म्हणजे त्यांना जे काही अन्नद्रव्य लागतात ती घेतात आणि झाडाची पानं सुकली की ती परत अन्नद्रव्य परत जमिनीच्या वरती येतात. आणि बांबूची मुळं जी असतात ही सोट मुळं नसल्यामुळे ती लॅटरल स्प्रेड होत त्यांचा जास्त होत असल्यामुळे ती वरच्यावर अन्न घेतात. त्यामुळे बांबूला थंडावा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे थंडावा राहतो मुळं थंड राहतात, झाड स्ट्रेसमध्ये येत नाही. आणि न्यूट्रिएंट लगेच पाऊस पडल्यानंतर बांबू पटापट न्यूट्रिएंट घेतो. त्यामुळे कोकणामध्ये बांबूला फारसं कोण खत देखील घालत नाही, कारण ग्रोथ तुम्हाला चांगलीच मिळते ह्या सगळ्या मायक्रो क्लायमेटमुळे. आणि आता इथे तुम्ही बघू शकता की आपण देखील इथे या फार्मवरती बरेचसे प्रयोग केलेले आहेत. आता बांबू लागवड करताना आम्ही इथे आता हे शिवण वृक्ष ज्याला मेलिना अर्बोरिया म्हणतात तो लावलेला आहे. तर 2 बांबूच्या मध्ये साधारणपणे आपण 15 फुटाचं अंतर इथे ठेवलेलं होतं. जर तुम्हाला बांबू आणि ट्रीज असं समजा लागवड करायची असेल तर आम्ही इथे हा प्रयोग केलेला आहे एक 5 वर्षापूर्वी. शिवणीची जनरली असं म्हटलं जातं की शिवणीचे झाडे मुळाजवळ रुंद होतं आणि वरती बारीक होतं, पण ते जर सावली म्हणजे दोन्ही बाजूने जर त्याला शेड असेल, पार्शियल शेड असेल तर झाड देखील सरळ जातं, उंचीला मिळतं. त्यामुळे हे शिवण हे लाकूड वर्गीय म्हणजे पुढे लाकूडाचा यूज होण्यासारखं आहे. त्यामुळे बांबूमध्ये शिवण चालतं. फणसाचं देखील उत्कृष्ट लाकूड असतं. आपण फळच बघतो पण लाकूड पण चांगलं आहे, त्याचा पाला पण गुरं बकऱ्यांना वापरता येतो. तर मल्टिपल्स त्याचे बेनिफिट्स आहेत. फणसाची वाढ आपल्याला चांगली दिसते, कोकम चांगले येतात, जांभळाची लागवड चांगली आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की आजूबाजूला जर फणसाची, कोकमाची झाडं असतील आणि त्याच्यामध्ये आपण जर बांबू लागवड केली, जसं जंगली झाडं म्हणता येतील याला, तर त्याची ग्रोथ चांगली होते. आणि त्याचा एक एक्झाम्पल पण आपण दाखवू शकतो. हो, एक्झाम्पल आपण त्याचं दाखवू शकतो. आणि कसं होतं की प्रत्येक वेळा जंगली झाडच असं नव्हे. आता आम्ही इथे तर अगदी काजूच्या बॉर्डरला सुद्धा बांबू लावलेले आहेत. 2 बांबूच्या मध्ये आम्ही इथे काही एक ट्रायल म्हणून म्हणजे 5.5 मीटर अंतर म्हणजे 16-17 फूट अंतर ठेवून मध्ये काजू पण लावलेले आहेत 3 वर्षापूर्वी. तर काजू पण आता लागायला लागल्यामुळे ते पण चांगले, त्याची यील्ड पण चांगली आहे. म्हणजे पूर्वी जो आपला समज होता की बांबूच्या बरोबर चांगलं काही जवळ झाड होत नाही किंवा बांबू दुसऱ्या झाडाला वाढायला देत नाही, हे काही अंशी खरं आहे. कारण बांबूची मुळं दाट असतात, बांबू नंतर सावली करतो, बांबूचा पाला पातोळा पडतो, त्यामुळे दुसरं रुजत नाही, गवत येत नाही बागांमध्ये. पण झाडांमध्ये समजा एक चांगलं अंतर असेल, म्हणजे झाडापासून बांबूमध्ये एक 10-12 फुटाचं अंतर असेल दोन्ही बाजूला, तर झाडं देखील चांगली वाढतात आणि बांबू देखील चांगला वाढतो. इथे तुमच्या लक्षात येईल, इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष प्रजाती लावलेले आहेत. इथे काजू देखील बांबूमध्ये लावलेला आहे, कोकम लावलेले आहेत, फणस आहेत, शिवण आहेत, कुठेतरी साग लावलेलं आहे. म्हणजे मोनोकल्चर केलेलं नाही आहे, एकच झाड असं नाही केलेलं आहे, थोडी डायव्हर्सिटी ठेवलेली आहे. आता मी बघतोय की ही जी बांबूची लागवड आहे ही एका वेळेला केलेली आहे, पण याच्यामधली ह्याची वाढ कमी झालेली आहे आणि कोपऱ्यात जास्त झालेली आहे. तर ह्याचं मुख्यत्वे कारण काय आहे? याचं तेच जसं मी आता तुम्हाला म्हटलं की शेड इफेक्ट, सावलीमुळे जशी बांबूची ग्रोथ दिसते, ही काठी तुम्हाला 12-14 फुटाच्या आसपास दिसेल. पण तुम्ही जर ह्या काजूच्या झाडाच्या जवळ हे जे सावलीतलं बेट आहे ह्याची उंची तुम्हाला एक 30 फुटापर्यंत सहज मिळेल. नक्कीच, कारण का हे खूप वर गेलेलं आहे आणि हे एक उत्तम उदाहरण आहे की बाजूला काजूची सावली असल्यामुळे हे झाड हा बांबू खूप वर गेले. हो, पण आता याचा अर्थ लोकांनी असा घेता नाही की काजू बरोबरच लावलं पाहिजे. बरोबर, कुठलंही म्हणजे जंगली झाडं पार्शियल शेड आता आहे बघा. मी तुम्हाला हे पण दाखवतो, तुम्हाला इथे दिसेल. आपण इथे मधमाशांच्या पेट्या लावल्या त्या भागामध्ये सावली दाट आहे. तिथे तुम्हाला दिसेल की जवळजवळ 70-80% सावली आहे. मग 80% सावली असेल, 90% सावली असेल तर बांबू ग्रोथ घ्यायला खूप वेळ घेतो. कारण त्याला सूर्यप्रकाश मिळत नाही, झाड अन्न बनवणार कसं. त्यामुळे मग अशा ठिकाणी काय करायचं, तर झाडं तोडायची गरज नसते. माणूस सोडवून त्याच्या वरची फांद्या कट करायच्या, सूर्यप्रकाशाला खाली आणायचं आणि एकदा त्याला सूर्यप्रकाश मिळाला, एकदा मोठे कोंब यायला लागले की बांबू कॉम्पिटिशन द्यायला सक्षम होतो, तेवढी ताकद त्याच्यामध्ये येते आणि मग तुम्हाला हे रिझल्ट्स मिळतात. म्हणून कोकणातला बांबू हा इतर ठिकाणच्या बांबूपेक्षा वेगळा का ठरतो? इथे भरपूर पाऊस आहे, इथे ह्युमिडिटी चांगली असते. ह्युमिडिटी नेहमी म्हणजे उन्हाळ्यात देखील तुम्हाला 65-70 पर्यंत ह्युमिडिटी मॉर्निंग इव्हिनिंगला मिळते. तर रेनफॉल चांगला, सॉईल वेल ड्रेन आहेत, मायक्रोन्यूट्रिएंट्स, पोटॅशियम वगैरे ह्या सॉईलमध्ये चांगले असतात, लिचेबल एलिमेंट्स आहे. पण बांबू ते सक्षम आहे घेण्यामध्ये. तर मायक्रोन्यूट्रिएंट्स, मेजर न्यूट्रिएंट्स, सावली, झाडांच्या सोबत लावलेला बांबू, याच्यामुळे कोकण पट्ट्यातली सह्याद्री भागातला जो बांबू येतो, विशेषतः सह्याद्री पर्वतांच्या खालच्या भागातला, याची क्वालिटी खूप छान येते. त्यामुळे फर्निचर ग्रेड, स्कॅफोल्डिंग इंडस्ट्रीला 30 फुटाचा बांबू सहज तुम्हाला वापरता येतो. तर दादा खूप खूप धन्यवाद. बांबू विषयीची
माहिती आपल्याला मिळाली असली तरी मला असं वाटतं की ही 20 ते 30% माहिती आहे. पण कुणाला जर बांबूविषयीची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, याचा अभ्यास करायचा असेल, कमर्शियल वेने याची शेती करायची असेल तर तुमच्याकडे नक्कीच त्यांनी येऊन याचे ट्रेनिंग घेऊन ते पुढे त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेतील. नक्की. जर आपल्याला भेटायचं असेल तर संपर्क साधायचा असेल तर आपला संपर्क नंबर काय आहे? माझा संपर्क नंबर आहे 9130 83 76 02. अच्छा. 9130837602. ओके. आणि आपला ॲड्रेस काय येतो प्रॉपर? नर्सरी आपली पिंगोळी या गावामध्ये आहे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. नॅशनल हायवे 66 पासून 1 किलोमीटर. अच्छा. सो तुम्हाला सर्वांना मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा बांबू शेती विषयीचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, ही जर शेती तुम्हाला करायची असेल, बांबूची लागवड करायची असेल तर या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही या बांबू शेतीविषयी, बांबू लागवडीविषयी मिलिंद दादाकडनं ट्रेनिंग देखील घेऊ शकता. त्यांची काही फी आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि खाली आलेल्या नंबरवर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.